जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 6वा. देवशोधन नाम. समास 6वा. सृष्टी कथन नाम. श्रीराम समर्थ. सृष्टीपूर्वी ब्रह्म असे, तेथे सृष्टी मुळीच नसे. आता सृष्टी दिसत असे, ते सत्य की मिथ्या. तुम्ही सर्वज्ञ गोसावी, माझी आशंका फेडावी. ऐशा श्रोता विनवी वक्तयासी. आता ऐका प्रत्योत्तर, कथेसी व्हावे तत्पर. वक्ता सर्वज्ञ उदार, बोलता झाला जीवभूत सनातन. ऐसे गीतेचे वचन, येणे वाक्य सत्यपण सृष्टीस आले. यदृष्टम तद्नश्यम येणे, वाक्य सृष्टी मिथ्यापणे. सत्य मिथ्या ऐसे कोणे निवडावे. सत्य म्हणो तरी नासे, मिथ्या म्हणो तरी दिसे. आता जैसे आहे तैसे बोली जेल. सृष्टीमध्ये बहुजन, अज्ञान आणि सज्ञान, म्हणून या समाधान होत नाही. ऐका अज्ञानाचे मत, सृष्टी आहे ते शाश्वत. देवधर्म तीर्थव्रत सत्यची आहे. बोले सर्वज्ञाचा राजा, मूर्खस्य प्रतिमा पूजा. ब्रह्मप्रलयाच्या पैजा घालू पाहे. तव बोले तो अज्ञान, तरी का करिसी संध्या स्नान. गुरुभजन तीर्थाटन, कासे फिरावे. तीर्थे तीर्थे निर्मलं ब्रह्मवृद्धं, वृंदे वृंदे तत्त्वचिंतानुवाद. वादे वादे जायते तत्वबोध, बोधे बोधे भासते चंद्रचूड. चंद्रचूडाचे वचन, सद्गुरूचे उपासन. गुरुगीता निरूपण, बोलिले हरे. गुरुसी कैसे भजावे, आदी तयासी ओळखावे. त्याचे समाधान घ्यावे, विवेके स्वयं. ब्रह्मानंदं परमसुखदं, केवलं ज्ञानमूर्ती. द्वंद्वातीतं गगनसदृशं, तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यं विमलमचलं, सर्वादि साक्षीभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. गुरुगीतेचे वचन, ऐसे सद्गुरूचे ध्यान. तेथे सृष्टी मिथ्या भान, उरेल कैसे. ऐसा सज्ञान बोलिला, सद्गुरु तो ओळखिला. सृष्टी मिथ्या ऐसा केला, निश्चितार्थ. श्रोता ऐसे न म्हणी कदा, आदिक उठिला विवादा. म्हणे कैसा रे गोविंदा, अज्ञान म्हणतोसी. जीवभूत सनातन, ऐसे गीतेचे वचन. तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा. ऐसा श्रोता आक्षेप करी, विषाद मानिला अंतरी. याचे प्रत्युत्तर चतुरी, सावध परिसावे. गीतेस बोलिला गोविंद, त्याचा कळे तुझ भेद. म्हणून या व्यर्थ खेद वाहतोशी. अश्वत्थम सर्व वृक्षानां, माझा विभूती पिंपळ. म्हणून बोलिला गोपाळ, वृक्ष तोडिता तत्काळ तुटत आहे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः. न चैनं क्लेदयन्तापो, न शोषयति मारुतः. शस्त्राचेनी तुटेना, अग्नीचेनी जळेना. उदकामध्ये काळवेना स्वरूप माझे. पिंपळ तुटे शस्त्राने, पिंपळ जळे पावकाने. पिंपळ काळवे उदकाने, नाशिवंत. तुटे जळे बुडे उडे, आता ऐके कैसे घडे. म्हणून हे उजडे सद्गुरुमुखे. इंद्रियाणा मनश्यामी, कृष्ण म्हणे म्हणतो मी. तरी का आवरावी उर्मी चंचल मनाची. ऐसे कृष्ण का बोलिला, साधन मार्ग दाखविला. खडे मांडून हे शिकविला, वना माझेवी. ऐसा आहे वाक्यभेद, सर्व जाणे तो गोविंद. देहबुद्धीचा विवाद कामा नये. वेदशास्त्र श्रुती तेथे वाक्यभेद पडती. ते सर्व ही निवडती, सद्गुरूची निवचने. वेदशास्त्रांचे भांडण, शस्त्रे तोडी ऐसा कोण. हे निवडेन साधुविन कदा कल्पांती. पूर्वपक्ष आणि सिद्धांत, शास्त्री बोलिला संकेत. याचा होय निश्चितार्थ साधुमुखे. एरवी वादाची उत्तरे, एकाहुनी एक थोरे. बोलो जाता पारे वेदशास्त्री. म्हणून वादविवाद, सांडून कीजे संवाद. तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे. एके कल्पनेचे पोटी, होती जाती अनंत सृष्टी. तया सृष्टीची गोष्टी साच केवी. कल्पनेचा केला देव, तेथे झाला दृढ भाव. देवा लागी येता खेव, भक्त दुखे दुखवला. पाषाणाचा देव केला, एके दिवसी भंगोन गेला. तेने भक्त दुखवला, रळे पडे आक्रंदे. देव हरपला घरी, एक देव नेला चोरी. एक देव दुराचारी फुडिला बळे. एक देव जापानिला, एक देव उदकी टाकिला. एक देव नेऊन घातला पायातळी. काय सांगो तीर्थमहिमा, मोडून गेला दुरात्मा. थोर सत्व होते ते माळ, काय जाळ कळेना. देव घडीला सोनारी, देव होतीला उतारी. एक देव घडीला पाथरी पाषाणाचा. नर्मदा गंडिका तिरी, देव पडिले लक्षवरी. त्यांची संख्या कोण करी, असंख्यात कोटे. चक्रतीर्थी चक्रांकित, देव असती असंख्यात. नाही म्हणे निश्चितार्थ एक देव. बाण तांदळे ताम्रनाणे, स्फटिक देवहारा पूजने. ऐसे देव कोण जाणे, खरे की खोटे. देव रेसिमाचा केला, तोही तुटून या गेला. आता नवा नेम धरिला मृत्तिकेचा. आमचा देव बहुसत्य, आम्हा आकांती पावत. पूर्ण करी मनोरथ सर्व काळ. आता याचे सत्व गेले, प्राप्त होते ते झाले. प्राप्त न वचे पालाटिले ईश्वराचे नियम. धातू पाषाण मृत्तिका,
चित्रलेप काष्टरेखा तेथे देवकाईचा मूर्खा भ्रांती पडिली. हे आपुली कल्पना प्राप्त ऐसी फळे जाणा परी त्या देवाची अखुणा वेगळ्याची. म्हणून हे माया भ्रमणे सृष्टी मिथ्या कोटी गुणे वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती. साधू संत मानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव पंचभूताती देव सृष्टी मिथ्या. सृष्टीपूर्वी सृष्टी चालता सृष्टी अवघे संहारता शाश्वत देव तत्वता आदियंती. ऐसा सर्वांचा निश्चय यथार्थी नाही संशय वितरेका आणि अन्वय कल्पनारूप. एका कल्पनेचे पोटी बोली जेती अष्टसृष्टी तया सृष्टीची गोष्टी सावधायिका. एकी कल्पनेची सृष्टी दुजे शाब्दिक सृष्टी तिची प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व. चौथी चित्रलेप सृष्टी पाचवी स्वप्नसृष्टी सहावी गंधर्वसृष्टी ज्वरसृष्टी सातवी आठवी दृष्टीबंधन ऐशा अष्टसृष्टी जाण यामध्ये श्रेष्ठ कोण सत्य मानावे. म्हणून सृष्टी नाशिवंत जाणती संत महंत सगुणी भजावे निश्चित निशया लागे. सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारासार विचारे संत संगे. आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त एरवी चित्त दूषित संशय पडे. तव शिष्य आक्षेपिले सृष्टी मिथ्या ऐसे कळले परी हे अवघे नाथिले तरी दिसते का. दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्यची वाटते याची काय करावे ते सांगा स्वामी. याचे प्रत्युत्तर भले पुढे समासी बोलिले श्रुती कवण केले पाहिजे पुढे. एव सृष्टी मिथ्या जाणून रक्षावे सगुण ऐसे हे अनुभवाची खुण अनुभवी जाणती. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सृष्टी कथन नाम समास सहावा. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम.